आज या ठिकाणी आमचे स्नेही, आमचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने शिवसेना पुण्यात काय आहे आणि शिवसेने पदाधिकारी एक वेगळी भाग असतो, पण पदाधिकाऱ्यामध्ये दडलेला शिवसैनिक काय असतो हे या वयात सुद्धा त्यांच्यावर अनेक आक्रमणं झाली, अनेक गोष्टींना रामभाऊ सामोरे गेले, परंतु कधी त्यांनी पाठ नाही दाखवली परिस्थितीला। आज ह्या शिवसेनेच्या एकंदरीत परिस्थितीत सुद्धा रामभाऊसारखा ज्येष्ठ नेता, आम्ही इकडे त्यांना पदाधिकारी समजतच नाही, ते शहरप्रमुख होते हे शहराचा अभिमान आहे, परंतु रामभाऊसारखा ज्येष्ठ पदाधिकारी आणि एक नेता सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी प्रत्येक वेळेस एक मोठी छत्रछाया असल्यासारखा या ठिकाणी उभा असतो। मग तो कुठलाही भाग असो, शिवसेनेचा पूर्व भाग असो, पश्चिम भाग असो, शहराचा भाग असो, कुठलीही घटना असू दे, एक वेळेस तुम्हाला पदाधिकाऱ्याचा फोन येणार नाही, पण रामभाऊ तुम्हाला खात्रीने फोन करतील, विचारतील नक्की काय घडलं, काय मदत हवी का, ते काय मदत करू शकतील याच्यापेक्षा नाही, परंतु काय मदत हवी आहे का, हा जो भाव त्यांच्यामध्ये आहे। आणि त्याने अनेक कार्यकर्ते निर्माण केले, जे महापालिकेत पोचले, काही विधानसभेत पोचले, नशिबाने या ठिकाणी संसदेत पोहोचू शकले नाही, ती संधी हुकली नाही तर रामभाऊंच्या काळामध्ये रामभाऊ त्या शिवसैनिकाला संसदेपर्यंत पोहोचू शकले असते, परंतु अजून वेळ गेली नाही। त्यांच्यासारख्या कालावधीमध्ये माझ्यासारखा अगदी उपशाखा प्रमुखापासून सुरुवात केलेला कार्यकर्ता, भारतीय कामगार सेनेचा जनरल सेक्रेटरी, बलाढ्य युनियनचा एक पदाधिकारी आणि शिवसेनेचा उपनेता घडू शकला, हे केवळ रामभाऊंचीच त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन होतं म्हणून घडू शकलो। रामभाऊंनी जेव्हा जेव्हा आम्हाला हाक दिली आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलो, परंतु रामभाऊ आम्हाला तुम्हाला अजूनही विनंती आहे की आपल्यासारख्या ज्येष्ठ लोकांशिवाय या ठिकाणी आशीर्वाद असेल, मार्गदर्शन असेल, किंवा तुम्ही किमान खुर्चीत बसून का होईना, परंतु पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना जर मार्गदर्शन केलं तर ती खऱ्या अर्थाने एक ऊर्जा आहे। आणि मला माहीत आहे की तुम्ही एकदा मैदानात उतरले की विजय हा लिहिलेला आणि पक्का आहे, मग ते तुमच्या नावात असेल किंवा या ठिकाणी आज तारकेश्वर मंदिराच्या ठिकाणी आपण आलो, तुमच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अभिषेक केला, सर्व जुनी मंडळी, जाणकार मंडळी ह्या विभागातली या ठिकाणी आहेत, तारकेश्वर देवस्थानाने या ठिकाणी आपला सन्मान केला, दिलीप गालिंदे असतील, भरत असेल, आमचे दुसरे मित्र या ठिकाणी दुधाने असतील, ही सर्व आपल्याबरोबर असणारी अनेक वर्षापासून काम करणारी मंडळी आहेत। आणि कधीही परिस्थितीला ही लोकं सामोरे गेले, पण परिस्थितीला कधी पाठ दाखवली नाही। रामभाऊ आपला आशीर्वाद, आई जगदंबा आपल्याला प्रचंड मोठं उदंड आयुष्य देतो आणि आपल्या ह्या सगळ्या कालावधीमध्ये शिवसेनेला पुन्हा एका भरभराटीने एक नवीन यश मिळो एवढीच या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी प्रार्थना करतो ह्या तारकेश्वराच्या मंदिरामध्ये। आणि आपल्याला, आपल्या कुटुंबियांना या ठिकाणी शिवसेना परिवाराच्या वतीने, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वतीने मी या ठिकाणी शुभयश चिंतितो। आपण दीर्घायुष्य व्हा आणि असेच आमच्या पाठीशी एक छाया म्हणून सदैव राहा, एवढीच आमची एक इच्छा या ठिकाणी वर्तन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।